आता नाईट बी गेली बघा. गावामध्ये कोणा काय पत्ता घेणं का पत्ता घेणं लय बेकार होतं की घरला असेल आधी. नाराज होऊ नको. ते झालं. समोर काय करायचं सांग. काय करावं मला तर काहीच समजणार तरी. अरे काय भानगड आहे कळू तरी द्या मला. हे आम्हाला बी कळतंय काय झालं ते. हे सगळं झालंय बघा आमच्या सोबत. अरे बाप एवढं सगळं झाले. मग काय रे, गावात तर अजून थोडं बी कळालं नाही. थोडं जरी गावामध्ये पता लागला तर काय होईल काहीच माहित नाही. याचं टेन्शन आले बघ. काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. परी करावं तरी का आता. माझ्या वडिलांचा बाबा आहे, आपण जाऊ का त्याच्याकडे. हो चला आता जाऊ आपण बाबाकडे. आता नको, आता अंधार लय झालाय. आपण काय करता सगळेजण उद्या जाऊता. आणि गावामध्ये ही गोष्ट कोणाला कळू दे नका. सगळेजण आपण उद्या त्या बाबाकडे जाऊता. हो जाऊ का. आता घरला जा. हो मा बोल की. तिकडे कशाला गेल्या रे भूताच्या ठाई. काही म्हणतात ते लोक, काही झालं नाही म्हणून कोणाला काही बी. सगळ्या गावात राहिल रे. तुला माहित आहे की नाही रे, काय ते जंगल खात्यामध्ये आपल्या गावातली पोरं गेलीत म्हणून शूट काहीतरी कराय. आता काय माहित नाही बा. म्हणाले तर 2 काहीतरी मेलेत म्हणून. मला तर काही माहित नाही. म्हणजे असं म्हणाले, चर्चा चालू आहे. हो र मग एक कानावर आले 2 मेले. हो र आधी ती जागा खडतड आहे. काला गेली असतील ते कार्टे आता तिकडे. अवघड आहे बा, कसं होते की काय नाही आता ते. का बरं जंगल खात्यामध्ये गेलेत पोरं येड्यावरून करण्या. हा कसं काय मरून जातील ती. अरे मरून गेलं तर काय आपल्या जीवाला ओंबा होईल की. अरे करण्या किती दूर आहे रे. एवढ्या अंधारात आणलास ते आणलास. थोडं समोर आहे चला. हे थांबा, इकडे या, जवळ या थोडं. महाराजापाशी गेल्यानं कोणी काय बोलू नका. पच त्याला माहित राहते सगळं. त्या महाराजाला कसं माहित आपण सांगणार. तुम्ही मध्ये चला, तिथे गेल्यानं तुम्हाला सगळं कळते. अघोराय नमस्तुभ्यं घोर घोरतराय च. इथं फक्त 2 जण थांबा, बाकीचे बाहेर जा. एक भयानक जंगल, तिथं तुमचे 2 मित्र मेले, एक जिवंत आहे. त्याला जर वाचवायचं असेल तर आज रात्री 12च्या आधी वाचवा. महाराज एवढ्या जंगलात त्याला कुठं हुडकाव. महाराज हे सगळं कशामुळे झालं. आणि तुम्ही न मानता त्याचा अपमान केला, त्याच्यामुळं हे सगळं घडलंय. महाराज ती आत्मा कशी झाली. खूप दिवसाखालची गोष्ट आहे ही. तिच्या माईला महिनाभर झालं रुपये बी येणार हातामध्ये. काय झालंय की नाही, पैसा कुठं तुला कुठं नाही, काहीच कुठं लागणार तुला. मजा बी तसंच झालंय रे मायला. माझ्याकडे तरी कुठं पैसे आहेत रे. अरे माझ्या दिवशी काय भारी होते काय. मलाच काल 2 लाखाची लेटर लागली म्हणून आता चांगलं आहे सगळं. कोणती लेटर लागली आम्हाला बी सांग की थोडं. मोबाईलवर एक लेटर आहे. फर्स्ट प्राइस त्याचा 5 कोटी रुपये. त्याच्यातले मला 2 लाख रुपये लागले. तर ते लॅटरी किती रुपयाला आहे. काय नाही, ती लेटर 1,500 रुपयाला आहे. तुझ्याकडे पैसे किती रुपये आहेत. माझ्याकडे फक्त 500 रुपये आहेत.
तुझ्याकडे किती रुपये आहेत? माझ्याकडे 500 रुपये आहेत भाऊ. मग मी 500 रुपये देतो, ती गमती लॅटरी काढू आपण. हो जमते की. झाली लॅटरी काढली. लॅटरी कधी लागते रे? लागते 1 तासानंतर कळते आपल्याला. आपल्या लॅटरीचा नंबर काय आहे? 71 आहे. तर माझ्या गाडीचा नंबर होय की. माझ्या देवाच्या आशीर्वादाने लागल्या ना, बरं आहे की रे भाऊ आपल्याला. घरचा पुण्याला आपल्याला जावं लागलं. लागावर लई मजा होते आपल्या लागल्यावर लॅटरी. कुठे गेलता तेच नाही गेलास? काल हैदराबादला गेलतो. हॅलो, खरं म्हणालास की? खरं सांग. चल आपल्या गाडीमध्ये बसायला. आपण दोघं जर असले असतं तर आपल्या याच्याला किती रुपये होते? 2.5 कोटी. कस काय रे ज्ञानू, आपण तर 3 जण आहा की. माझ्याकडे प्लॅन आहे मोनूभाई. या लॅटरीतून सर्वाला आपण गायब करूता. असं कसं करावं रे ज्ञानू? त्याच्यामुळेच आपल्याला लॅटरी लागली. आपल्याला पैशाची लय गरज आहे आणि पैशावर मोठं कोणी बी राहीना. हो रे ज्ञानू, तुझं सगळं बरोबर आहे, पण पैशासाठी मारावं काय? तू माझ्यासाठी येतोस की नास? भाऊ तुझ्यासाठी कुठे येतो, इथं तर विषय पैशाचा आहे. हॅलो सोम्या, कुठं आहास? बस स्टँडला ये. तुझ्यामुळे आम्हाला लॅटरी लागली. मी ज्ञानू तुला पार्टी देणार आज. आब्यावर जाऊता ये. काय म्हणले रे ना? यालो म्हणलंय. ज्ञानू कार काढ, बस स्टँडला जाऊ. अरे धाबा तरी इकडे आहे की. समोर एक माणूस आहे, आपल्या घ्या जायचं त्याला. बरं मेलं काय रे? मेलं. ज्ञानू मारल्या याला मात्र तर टाकावं कुठं? या टाइमला जंगल खात्यात कोणी राही ना, जंगल खात्यामध्ये टाकू त्याला. हो चल पटकन गाडी घे चल. जंगल खाता आलं बघ. या कारणामुळं ती आत्मा झाली आणि जंगलात भटकत राहिली. याच्यावर काही उपाय महाराज? मागच्या आमुषाला हे भूत खूप भयंकर झालंय. आता त्याला रोखणं खूप अवघड आहे. महाराज याच्यावर काहीतरी उपाय असेल की? एक उपाय आहे. एका ठिकाणी त्या भूताची राख आहे, ती तुम्हाला हुडकायची आहे. ते राख घेऊन ते तुम्हाला गंगेत नेऊन टाकायचे आहे. आणि हे सगळं करताना ते आत्मा तुम्हाला 100 वेळेस रोकेल. हे घ्या धागा, हे तुमची रक्षा करेल. ए थांबा इकडे या. आपण काय करू ता? दोघं जाऊ ता.
एकट्याला मधामध्ये गेल्या ना हे वाटते त्याच्यामुळे. आणि हाताचा धागा कोणी सोडू देऊ नका. महाराजांना धागा दिला, धागा सगळेजण बांधल्या का बघा, धागा सोडू देऊ नका हातातला, सगळेजण जाऊ मधात. भाऊ मी बी येणार आता, मला भी वाटाले. भाऊ मी बी येणार, मला लय भी वाटाले. भाऊ माझ्या नाही येणं होणार आता. अरे तिथं मित्र आपले मरून चलित, तुमच्या जीवाला जर अशी लाज वाटू द्या. तुम्ही काय म्हणाले, आम्ही येणार मधामध्ये. एक जन्म सोडून द्या, 7 जन्म जरी मित्रासाठी मेले की नाही तरी काय हरकत नाही. तुम्ही कोणी या नाही या, मी एकटाच होतो मधात. भाऊ कोणी येऊ न येऊ तुझ्यासोबत मी येतो. मी बी येतो. ए ऐका, जंगल लय मोठा आहे, दोघं जण धावता. काय वेळ आपल्या हाताला कुठपर्यंत गंडा आहे की नाही तोपर्यंत भूत काहीच करू शकणार. सोनू अरे या. हे भाऊ मला येऊ दे की मला भेव वाटाले. चल चल सोन्या, सोनू भाऊ, सोन्या, 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 सोनू भाऊ, सोन्या, 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 सोनू, सोनू, सोनू भाऊ, सोन्या, अरे सोनू, सोन्या, अरे सोन्या होय का ती? सोन्या गटले यार रे. हे जिता रे. त्याला आधी दवाखान्यात न्या तुम्ही. नाही त्याला आधी दवाखान्यात न्या, उठा दवाखान्यात. लवकर चला लवकर. अरे इथं मंदिरात कशामुळे आणलास मला? अरे हे काय झालंय? बघा बघा लवकर. याला आता काय वाचायचा भरोसा नाही. आता याला फक्त देवच वाचू शकतो. भैया तू इकडे थोडं बोलायचं तुझ्याशी. आता याला वाचायची काही शक्यता नाही, याला देवच वाचू शकतो. तसं म्हणणं करा साहेब, तसं करण्याचा तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. नाही आता आपल्या ह्याची वरती राहिली नाही. हे हो मा सोनून डोळे उघडले. महाराजांना म्हणलं तसं आले या जागेवर बरोबर. आता हुडकाव कुठं. चला त्या खांब्याकडे बघू, भयंकर झाला. त्या उंब्याच्या झाडाकडे बघू तर की. जाऊन इथं आता इथं काहीतरी आहे रे. लय जोरात झटका बसलाय मला इथं. खंदा
तुम्ही, मी करतो. तू म्हणलं तसं या भूताची राख आणल्या, आता याचं करायचं काय? ते महाराजांनी जसं म्हणलं की नाही, या राखेला आपण गंगामध्ये नेऊन टाकल्या तर त्या भूताचा मुक्ती होईल आणि भूत नाश होईल. पण हे राख टाकायची कशी? कुठले भयंकर झाले ते आपल्याला राग टाकायला गेल्यानं 100 दाडीला असं महाराजांना सांगलं होतं आपल्याला. मग कसं करावं रे? हे बघा, काय जरी झालं तर हे आपल्याला राग नेऊन टाकावंच लागेल, नाही तर आपल्यातलं एक बी वाचणार नाही बघा. काय बरं अहो, आपल्या हाताचे धागे सुद्धा सुटून गेलेत महाराजांना दिलेले. आपल्याला लई जपून जावं लागेल तुमच्या. पण टाका कोणत्या गंगत? अरे आपल्या सीता नदीत टाकूत की, तिचा आणि गंगेचा संगम आहे. हो जमते. हे परो इथं काय करायचं की घरला? काय नाही. हे तुम्ही जा पुढे, मी गण्याला आणि बजरंगाला घेऊन येतो. हे इथून गाडी जायला इथून पायानं जावं लागते. चला चला पटपट चला, भूत यायच्या आधी टाकून जाऊ. चला पळा. आपल्या तिकडे जायचे तिथं संगम. ऐका, हे बघा, महाराजांना म्हणले एक मंत्र दिला आणि मध्यभागी गंगेच्या जाऊन जर याला आपण विसर्जन केल्या तरच त्या भूताला मुक्ती होते. हळूहळू त्याला सगळे जपून चला. पण मदत आल्या. आता एक मंत्र म्हणतो, सगळे हात जोडा आणि डोळे लावा. हो, मंत्र म्हणतो घ्या. हा चला. अरे हे दोघांना काय झालं त्याला? अरे राग बी असते की नाही आले, आपले 2 माणसं मेले. जपून चला. कुठे आहे बघा, कुठे आहे? राग कुठे गेली? हे तिथं आहे राग बघा. काहीच खरं नाही कुणाचं. असंही म्हणतात तसंही म्हणतात. 4 जणी जाऊता. Oh my God!